ओके. आपण सॉलिड कॅटलिस्टचा यूज ॲज अ ॲडझॉर्बेंट म्हणून करत असतो. आन्सर असणार आहे ॲडझॉर्बेंट. नेक्स्ट, पॉझिटिव्ह ॲडझॉर्प्शन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडझॉर्बेट इज मोर इन अ bulk of the adsorbent. Concentration of adsorbate is more on the surface of adsorbent. Concentration of adsorbate is equal throughout the adsorbent. The rate of adsorption which increases gradually. तर काय अशाला म्हणणार आहे आपण, कुठला करेक्ट ऑप्शन असेल बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडझॉर्बेट इज मोर ऑन द सरफेस ऑफ ॲडझॉर्बेंट. ॲडझॉर्बेंटच्या सरफेसवर ॲडझॉर्बेट जर जास्त ॲडझॉर्ब होत असेल तर त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ॲडझॉर्प्शन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडझॉर्बेट इज मोर ऑन द सरफेस ऑफ ॲडझॉर्बेंट. 11. Activated charcoal is used in separating noble gases in diverse method. In this process, activated charcoal act as a. ॲक्टिवेटेड चारकोल काय ॲक्ट होणार आहे बघा. आता नोबेल गॅसेसच्या सेपरेशनमध्ये आपण ॲक्टिवेटेड चारकोल ॲड करतो. तर ॲक्टिवेटेड चारकोल कसा यूज होतो तिथं, ॲज अ ॲडझॉर्बेंट म्हणून यूज होतो. ॲक्टिवेटेड चारकोल स्वतःचा सरफेस प्रोव्हाइड करत असतो. सो करेक्ट ऑप्शन इज ॲडझॉर्बेंट. नेक्स्ट, the forces operating between adsorbate and adsorbent in the physical adsorption are. फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये ॲडझॉर्बेट आणि ॲडझॉर्बेंट ह्यांच्यामधले फोर्सेस कसे असतात तर वीक असतात. वंडरवॉल्स फोर्सेस, सेकंड केमिकल फोर्सेस, कोव्हॅलंट फोर्सेस, ऑल ऑफ थ्री. कुठला करेक्ट आहे तर वंडरवॉल फोर्सेस. फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये कुठले फोर्सेस असतात तर फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये वंडरवॉल्स फोर्सेस असतात. Physical adsorption is reversible, decreases with increase in temperature. Physical adsorption रिव्हर्सिबल नेचरचं असतं, डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, मल्टीलेयर असतं, ऑल ऑफ दिस. तर आपल्याला आठवते फिजिकल ॲडझॉर्प्शन मी सांगितलं होतं की असे काही कॅज्युअल फ्रेंड्स जे असतात ते फिजिकल ॲडझॉर्प्शनसारखे असतात. त्यांचे दोन नेचर असतात. मग ते रिव्हर्सिबल नेचर आहेत आणि मल्टीलेयर असतात, वेगवेगळ्या लेयर्स असतात त्यांच्या. म्हणजेच फिजिकल ॲडझॉर्प्शन रिव्हर्सिबल इन नेचर आहे, मल्टीलेयर पण आहे. आणि मग ऑल ऑफ दिसवाला ऑप्शन कसं असणार आहे, करेक्ट असणार आहे. ऑल ॲस्पेक्ट्स आर पॉसिबल. नेक्स्ट, फिजिकल ॲडझॉर्प्शन इज युजफुल इन प्रोडक्शिंग कलरलेस मटेरियल, प्रोड्युसिंग लो प्रेशर, प्रोड्युसिंग हाय व्हॅक्यूम आणि ऑल. तर आन्सर असणार आहे आय थिंक ऑल. वी विल चेक. During the process of extent of adsorption, charcoal and other solids gain increased power adsorption on heating at a low pressure and high vacuum. Physical adsorption is appreciable at. Physical adsorption साठी हाय टेम्परेचर लागतं का लो टेम्परेचर लागतं तर लो टेम्परेचर लागत असतं. ॲप्रिशिएबल ॲट लो टेम्परेचर. ऑप्शन 2 इज करेक्ट. Which statement is correct? Physical adsorption is multi-layer, non-directional, non-specific. Yes, correct आहे. Chemical adsorption is unilayer. हे सेंटेन्स पण करेक्ट आहे. Chemical adsorption is more stronger than physical adsorption. थर्ड सेंटेन्स पण करेक्ट आहे. So our option will be all of the above. देखो असे जे थेरीचे चॅप्टर्स असतात ना ते तुम्हाला खूप स्कोर करून देतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला कधी कधी असा थेरीचा कंटाळा येऊ शकतो, बोर वाटू शकते, बट इट्स ऑन यू की तुम्ही कसे त्याला हँडल करताय. नेहमी थेरी चॅप्टरचा स्टडी करताना पहिल्यांदा नाही का त्या चॅप्टरमधले सगळे वन लाईनचे क्वेश्चन्स रीड करा. पहिल्यांदा वन लाईनचे क्वेश्चन्स झाल्यानंतर त्या चॅप्टरमधले डेफिनेशन्स करा, मग त्या चॅप्टरमधले डिफरन्सेस करा. म्हणजे तुम्हाला त्या थेरीच्या चॅप्टरमध्ये इंटरेस्ट यायला लागतो. जर आपण सुरुवातीलाच एकदम मोठा 4 मार्काचा क्वेश्चन वाचायला घेतला, रीड करायला घेतला, तर मग त्यात आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं त्यातले पॉईंट्स आपल्याला तेवढे अंडरस्टँड होत नाहीत. आणि मग पॉईंट्स अंडरस्टँड झाले नाही तर आपल्याला असं तो चॅप्टर उगीचच अवघड वाटतो.
त्याच्यामुळे कधी पण अभ्यास करताना आधी 1 मार्कचे क्वेश्चन नीट वाचायचे, त्यातल्या कन्सेप्ट नीट समजून घ्यायच्या. मग 2 मार्क्सचे ज्या डेफिनेशन्स असतात त्या व्यवस्थित बघायच्या. त्याच्यानंतर शॉर्ट आन्सर्सवाले, राईट शॉर्ट नोटवाले क्वेश्चन, आणि मग मोठे मोठे जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे, व्यवस्थित करायचे. ठीक आहे. आता बघा, हे डायरेक्ट आन्सर्स येतात ह्याचे, आपल्याला जर पॉईंट्स माहीत असतील तर. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ केमिझॉर्प्शन. केमिझॉर्प्शन, केमिकल ॲडझॉर्प्शन रिव्हर्सिबल असतं का इरिव्हर्सिबल असतं? इरिव्हर्सिबल नेचरचं असतं. पहिला पॉईंट करेक्ट आहे. नॉट करेक्ट विचारलं आहे, नॉट अ कॅरेक्टरिस्टिक विचारलेलं आहे. इट इज स्पेसिफिक आहे का? तर हो, केमिकल ॲडझॉर्प्शन स्पेसिफिक आहे. इट इज मल्टीलेअर, मल्टीलेअर फेनॉमिना आहे का केमिकल ॲडझॉर्प्शन? नाही. केमिकल ॲडझॉर्प्शन हा कसा फेनॉमिना आहे? मोनोलेअरवाला फेनॉमिना आहे. सो आपल्यासाठी नॉट करेक्टवाली प्रॉपर्टी कुठली? तर थर्ड. द फेनॉमिना ऑफ ॲक्युमुलेशन ऑफ CO2 ऑन अ ड्राय सॅल्क लाईम इज केमिकल ॲब्सॉर्प्शन, accumulation of CO2 on a dry केमिकल ॲडझॉर्प्शन आहे का फिजिकल आहे का केमिकल ॲडझॉर्प्शन? केमिकल, ठीक आहे. आता हे आपल्याला चेक करावं लागेल. आय एम नॉट शुअर. फिजिकल ॲडझॉर्प्शन. सो आता हे एक्झाम्पल यू हॅव टू रिमेंबर. CO2चं लाईमवर ॲडझॉर्प्शन होणं, इट इज अ फिजिकल ॲडझॉर्प्शन. वीक वंडरवॉल फोर्सेस थ्रू CO2 गॅस ॲडझॉर्ब होतोय लाईमवर. लाईम म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटवर. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट? फिजिकल ॲडझॉर्प्शन इज रिव्हर्सिबल इन नेचर, येस करेक्ट. फिजिकल ॲडझॉर्प्शन इन्व्हॉल्व्स वंडरवॉल फोर्सेस, करेक्ट. रेट ऑफ फिजिकल ॲडझॉर्प्शन इंक्रीजेस विथ इंक्रीज ऑफ प्रेशर ऑफ ॲडझॉर्बेट. आणि चौथं आहे हाय ॲक्टिवेशन इज इन्व्हॉल्व्ड इन द फिजिकल ॲडझॉर्प्शन. चौथं कसं आहे तर नॉट करेक्ट आहे. फिजिकल ॲडझॉर्प्शनसाठी हाय ॲक्टिवेशन नाही लागत. फिजिकल ॲडझॉर्प्शन लो ॲक्टिवेशन एनर्जीवरच होत असतं. व्हॅलन्स फोर्सेस कॉजेस कोणतं ॲडझॉर्प्शन? फिजिकल ॲडझॉर्प्शन. व्हॅलन्स फोर्सेस म्हणजेच व्हॅलन्स फोर्सेसमुळं केमिकल ॲडझॉर्प्शन होऊ शकतं, कारण व्हॅलन्सी म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. हां, येस करेक्ट. काय आन्सर असणार आहे? केमिकल ॲडझॉर्प्शन. बघा, इट इज अ ट्रिकी क्वेश्चन. व्हॅलन्स फोर्सेस म्हणजे काय तर ॲक्च्युली व्हॅलन्सचा मिनिंग काय होतं की व्हॅलन्सी क्रिएट होणं. व्हॅलन्सी म्हणजेच पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. मग जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस वगैरे असतील तर ते आयोनिक कंपाऊंड्स असतात किंवा आयोनिक बॉन्ड तिथे फॉर्म होतो, आणि आयोनिक बॉन्डमुळे, आयोनिक फोर्सेसमुळे केमिकल ॲडझॉर्प्शन होणार आहे. बिकॉज केमिकल ॲडझॉर्प्शन काय आहे तर स्ट्रॉंग बॉन्ड्स असतात, फिजिकल ॲडझॉर्प्शनमध्ये वीक बॉन्ड्स असतात. तर मग आन्सर काय आहे? व्हॅलन्स फोर्सेस आर अ स्ट्रॉंग फोर्सेस. लिहून ठेवा, मेन्शन करा कुठेतरी नोटबुक्समध्ये. व्हॅलन्स फोर्सेस हे काय असतात तर केमिकल फोर्सेस असतात, आणि केमिकल फोर्सेसमुळं जर ॲडझॉर्प्शन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? केमिझॉर्प्शन म्हणतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोविंग इज कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ फिजिझॉर्प्शन? युनिलेअर फिजिकल ॲडझॉर्प्शन युनिलेअर असतो का तर नाही, मल्टीलेअर असतो. मल्टीलेअर, येस, हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. इंक्रीज विथ टेम्परेचर, नो. फिजिकल ॲडझॉर्प्शन काय होत असतं? म्हणजे इंक्रीज होतो विथ डिक्रीजिंग टेम्परेचर, लो टेम्परेचरला होत असतो. डिक्रीज विथ सरफेस एरिया, नाही. सरफेस एरिया जर डिक्रीज केला तर फिजिकल ॲडझॉर्प्शनची म्हणजे तिथे तो करेक्ट पॉईंट नाही आहे. मल्टीलेअर इज करेक्ट आन्सर. In a spontaneous adsorption process, delta H sufficiently negative, delta H is positive, delta H is 0, all of the above. Always remember, adsorption is a exothermic process. एक्झोथर्मिकचाच मिनिंग काय असतो? डेल्टा एच शुड बी निगेटिव्ह. डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह. सो 1. नेक्स्ट,
The rate of chemical adsorption decreases with increased pressure. It is independent of pressure, is maximum at 1 atmospheric pressure, increases with decrease of temperature. आता केमिकल ॲडझॉर्प्शनचा रेट इन्क्रीज होईल जर आपण प्रेशर इन्क्रीज केलं तर. डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ प्रेशर. बघा मला सांगा, जर प्रेशर जर आपण इन्क्रीज केलं तर केमिकल ॲडझॉर्प्शनचा रेट डिक्रीज होईल का? नाही. कुठलं ऑप्शन आहे बघूयात. हां, इट इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. सो यू हॅव टू रिमेंबर दिस पॉईंट ऑल्सो. हाय प्रेशर फेवरेबल असतं, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं जर प्रेशर इन्क्रीज झालं तर रेट ऑफ केमिकल ॲडझॉर्प्शन डिक्रीज नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी फर्स्ट ऑप्शनकडे माझं तेवढं थॉट नव्हताच, फर्स्ट ऑप्शन नव्हताच तिथे करेक्ट. मला सेकंड किंवा फोर्थच वाटत होता. सो इट इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. केमिकल ॲडझॉर्प्शनमध्ये प्रेशरवर इंडिपेंडंट असतं. Chemisorption involves multilayer, unilayer, zero layer, bilayer. Obviously the answer is unilayer. Chemical adsorption मध्ये मोनोलेअर असते, त्यालाच आपण युनिलेअर म्हणणार. Which is more selective? Physical adsorption, sorption, van der Waals adsorption. आता बघा ना, van der Waals adsorption म्हणजेच फिजिकल ॲडझॉर्प्शन, अँड यू ऑल नो दॅट केमिकल ॲडझॉर्प्शन्स आर सिलेक्टिव्ह इन नेचर. सो विच इज मोर सिलेक्टिव्ह? तर आन्सर इज डेफिनेटली केमिकल ॲडझॉर्प्शन. हे सगळे पॉईंट्स आपण केमिकल ॲडझॉर्प्शन आणि फिजिकल ॲडझॉर्प्शनच्या डिफरन्समध्ये डिस्कस केले होते. मला चांगलं आठवतं आहे, मी ह्याच्यावर तुम्हाला डिफरन्सचे पॉईंट व्यवस्थित एकदम एक्सप्लेन केले होते. सगळे MCQ हे डिफरन्सच्या पॉईंटवर पडत आहेत. सो यू हॅव टू लर्न द डिफरन्स केअरफुली. नेक्स्ट, फॅक्टर इन्फ्लुएन्सेस ॲडझॉर्प्शन, त्याच्यावरचे MCQ. द एक्सटेंट ऑफ ॲडझॉर्प्शन ऑफ गॅस ऑन अ सॉलिड डिपेंड्स ऑन. The extent of adsorption of gas on a solid depends on. कशावर आहेत? नेचर ऑफ गॅस, येस करेक्ट. प्रेशर ऑफ गॅस, करेक्ट. टेम्परेचर, ऑल ऑफ धिस, येस. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट, ऑल ऑफ द अबाव. द एक्सटेंट ऑफ ॲडझॉर्प्शन. एव्हरीवन इज विथ मी? सगळ्यांना कळतंय का? लेट मी नो व्हॉट वी आर डुईंग टुडे. समथिंग डिफरंट? Yes, ma'am. Yes, ma'am. अँड असं वाटतंय का, इज इट युजफुल टू यू? Yes, ma'am. ओके. सो आपण 1 वीकमधून असं एखादं सॅटरडेला वगैरे असं करू शकतो की आपण MCQज डिस्कस करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येईल, कशा टाईपचे MCQ आहेत हे पण कळेल. कारण आणि जर तुम्ही क्लासने दिलेले मॉड्यूल्समधले MCQ सॉल्व करत असताल तर आय वॉन्ट टू टेल यू की त्याच्यामधले आन्सर्स काही चुकीचे आहेत. सो प्लीज आन्सर कीवर डायरेक्टली ट्रस्ट ठेवण्यापेक्षा प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर बुकमध्ये काय आहे बुकमध्ये शोधून तो ऑप्शन, त्या ऑप्शनच्या क्लोज जायचा ट्राय करा. आणि जर एखादा वेगळाच ऑप्शन येत असेल तर मग तुम्ही तो क्वेश्चन एक तर मला सेंड करा किंवा मग गुगलला सर्च करा. पाठीमागची ती जी आन्सर की आहे ती थोडी इनकरेक्ट आहे. आता कसं असतं, टायपिंग एरर्स असतात, जिथं आन्सर A असेल तर कधी कधी चुकून तिथे C टाईप केलं जातं, त्याच्यामुळे ह्या थिंग्स होतात. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन झाला आहे आपला हा. ऑल ऑफ दिस करेक्ट आन्सर असणार आहे. कंडिशन्स फेवरेबल फॉर मोर एक्सटेंट ऑफ फिजिकल ॲडझॉर्प्शन. फिजिकल ॲडझॉर्प्शनच्या कंडिशन्स, लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. फिजिकल ॲडझॉर्प्शनसाठी हाय टेम्परेचर ही कंडिशन नाही आहे, त्याच्यामुळे हा पहिला ऑप्शन तर जाईल. हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर, येस, दिस कॅन बी अवर आन्सर. लेस सरफेस एरिया, नाही. ॲडझॉर्प्शन कुठलेही असू द्यात, फिजिकल असू द्यात किंवा केमिकल असू द्यात, सरफेस एरिया तर जेवढं जास्त तेवढं ॲडझॉर्प्शन चांगलंच होणार आहे. बोथ 2 and 3. ओ, नाऊ आय एम लिटिल बिट कन्फ्यूज, बट 2 इज जास्त करेक्ट आहे.
large surface area, high pressure and low temperature are favored for adsorption. So answer is 2. Yes, 2 and 3, 3 नसणारच, less surface area नव्हतंच. The extent of adsorption from solution increases with the extent of adsorption from solution increases with increase the temperature, increase the surface area of the adsorbent, decreasing the surface area of adsorbent, decreasing the concentration of the solute. बघा, ॲड्झॉर्प्शन कधी जास्त होईल जर आपण सरफेस एरिया, ॲड्झॉर्बेंटचा सरफेस एरिया इन्क्रीज केला. तर जेवढा जास्त सरफेस एरिया असणार आहे तेवढं जास्त काय होणार आहे, तर ॲड्झॉर्प्शन होणार आहे. आणि टेम्परेचरच्या रिलेटेड टेम्परेचर इन्क्रीज केलं आहे म्हणजे आपल्याला आपण तिथं टेम्परेचर प्रोव्हाइड करतोय, बट ॲड्झॉर्प्शन रिॲक्शन ह्या ऑलरेडी एक्झोथर्मिक नेचर असतात. टेम्परेचरची गरज नसती, ऑलरेडी त्या रिॲक्शन होत असताना हीट बाहेर पडत असती. त्याच्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज केल्याने ॲड्झॉर्प्शन इन्क्रीज नाही होत. टेम्परेचर अँड ॲड्झॉर्प्शन आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू मी ऑप्शन सेकंड इज करेक्ट. The extent of adsorption from solution increases with increasing the surface area of adsorbent. The extent of adsorption from solutions decreases. ॲड्झॉर्प्शनचं एक्सटेंट डिक्रीज कधी होईल, डिक्रीज ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर जर डिक्रीज केलं तर ॲड्झॉर्प्शन इन्क्रीज होत असतं. ठीक आहे. टेम्परेचर अँड ॲड्झॉर्प्शन्स आर इनव्हर्सली प्रपोर्शनल, उलटे चालतात. म्हणजे म्हणजे अपोजिट. लाईक टेम्परेचर कमी केलं तर ॲड्झॉर्प्शन म्हणेल मी वाढेल, आणि जर टेम्परेचर वाढवलं तर ॲड्झॉर्प्शन म्हणेल मी कमी होईल. इन्क्रीज इन सरफेस एरिया. व्हॉट यू थिंक, सरफेस एरिया जर वाढवला तर ॲड्झॉर्प्शन वाढेल का कमी होईल? टेल मी. वाढेल. येस, वाढेल. आपल्याला ॲड्झॉर्प्शन डिक्रीज कुठं होतोय ते बघायचंय. इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर ॲड्झॉर्प्शन डिक्रीज होत असतं. सो करेक्ट, आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? थर्ड. येस, वी आर करेक्ट. म्हणजे हे बघा, तुम्ही पण ना काय करत जा, रोज दिवसातून केमिस्ट्रीचे 10 MCQ, मॅथचे 10 MCQ, फिजिक्सचे 10 MCQ, टोटल 30 MCQ. आणि 30 MCQ पैकी जर तुमचे 15च्या पुढं पण म्हणजे 50%च्या पुढं MCQ करेक्ट आले, 30पैकी 15 करेक्ट आले, तर ना तुम्ही त्या दिवशी स्वतःला रिवॉर्ड देत जा. रिवॉर्ड म्हणजे काय, की तुम्हाला जी एखादी गोष्ट आवडते सुरुवातीला ती नाही करायची. जोपर्यंत हे 30 क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत ना तोपर्यंत त्या गोष्टीपासून लांब राहायचं. फॉर एक्झाम्पल, साधं सोपं, आपल्या सगळ्यांनाच मोबाईल यूज करायला आवडत असतो, बरोबर आहे ना? रील्स वगैरे बघायला थोडंफार असं प्रत्येकाला ती गोष्ट आवडत असते. कारण बेसिक थिंग, ज्यावेळेस आपण मोबाईल यूज करत असतो, रील्स वगैरे बघत असतो, त्यावेळेस डोपामाइन रिलीज होत असतं. डोपामाइनमुळं हॅपीनेस आणि ह्या गोष्टी रिलीज होतात आपल्या ब्रेनमध्ये. म्हणून मग सुरुवातीला 30 क्वेश्चन सॉल्व्ह होईपर्यंत मोबाईल यूज नाही करायचा. 30पैकी जर 15 आणि 15पेक्षा जास्त क्वेश्चन्स जर करेक्ट आले तर मग तुम्ही रोज 15 मिनटं जर मोबाईल वापरत असताल तर त्या दिवशी थोडंसं 5 मिनटं एक्स्ट्रा वापरायचा, 20 मिनटं वापरायचा. पण 15पैकी जर कमी क्वेश्चन्स करेक्ट आले तर मग तो 15 मिनटं पण मोबाईल वापरायचा नाही. ठीक आहे ना? म्हणजे असं तुम्ही करू शकता. जर तुमचं व्यवस्थित अभ्यास वगैरे चालू असेल, ऑन ट्रॅक असताल, तर त्या दिवशी तुम्ही एखादा रिवॉर्ड वगैरे देऊ शकता. मग आपल्याला हे पण माहीत पाहिजे की आपल्याला कोणते कोणते रिवॉर्ड आपण स्वतःला देऊ शकतो. दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग. बऱ्याच वेळा काय होतं की वी आर सो बिझी टू नो द अदर पर्सन. म्हणजे लाईक ह्या टाईममध्ये किंवा तुमच्या एजमध्ये असं होतं बाळांनो की आपण स्वतःमध्ये कमी इंटरेस्टेड असतो आणि आपल्याला आपल्या मैत्रिणीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आपला एखादा जर जवळचा मित्र असेल तर त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. नातेवाईकांच्या आयुष्यात काय चाललंय त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. बट
ह्याच टाईम आहे, ह्या टाईमला बाकीच्यांमध्ये इंटरेस्ट दाखवण्यापेक्षा स्वतःमध्ये इंटरेस्ट दाखवा. स्वतःला काय आवडतं, स्वतःला कसं मोटिवेट करायचं, स्वतःचा अभ्यास कसा चांगला ठेवायचा. जेवढे जास्त तुम्ही स्वतःबद्दल क्युरियस असताल तेवढं जास्त तुम्ही लाईफमध्ये पुढे जाताल. म्हणजे आपल्याला हे माहीत असतं की नाही का, की आता आपल्या मैत्रिणीला राग आलाय तर तिला कसं खुश करायचं हे आपल्याला माहीत असतं. तिची आवडती कॅडबरी कुठली किंवा तिला काय आवडतं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिच्या माहीत असतात. पण आपल्याला स्वतःचंच माहीत नसतं. जर आता आपण एखाद दिवशी आपल्याला वाईट वाटतंय, तर मग जर आपल्याला वाईट वाटत असेल तर मग आपण स्वतःला त्यातून कसं बाहेर काढलं पाहिजे हेच माहीत नसतं. म्हणजे आपल्याला आपल्यासोबतच डील करता येत नाही आणि आपण बाहेरच्यांसोबत डील करत असतो. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत डील करायला शिकताल, स्वतःसोबत संवाद करताल, स्वतःसोबत बोलताल, स्वतःला विचारताल की हां मला काय आवडतं, मला कुठले कुठले सॉंग्स आवडतात, मला कुठला मूवी आवडतो, तोच मूवी का आवडतो, मला बाकीचे मूवी का नाही आवडले, त्या मूवीमधलं मी काय शिकले. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही स्वतःसोबत बोलताल ना, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की यार मला शेअर वगैरे करायला दुसरं कोणाची गरजच नाही आहे, मी स्वतःसोबतच सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. त्याच्यासाठी असं छान एखादी डायरी बनवून त्यात लिहायचं स्वतःबद्दलच्या थिंग्स, स्वतःला कुठले बुक्स आवडले किंवा स्वतःला काय आवडते, स्वतःचे काय ड्रीम्स आहेत, तेच ड्रीम का. म्हणजे एखाद्याचं आता ड्रीम असतं की एखाद्याला असं पायलट बनायचं असतं, मग ते पायलटच का बनावं असं वाटतं एखाद्याला. मग तुम्हाला माहीत पाहिजे, आता तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असेल तर तुम्हाला डॉक्टरच का बनायचं आहे. जसं मी टीचिंग फील्डमध्ये आले तर मला टीचरच का बनायचं आहे हे मला म्हणजे फिक्स होतं. मला माहीत होतं मला टीचरच का बनायचं आहे, काय करायचं आहे मला ह्या फील्डमध्ये जाऊन, आणि मला हेच का आवडतं आहे, मला बाकीचे थिंग्स का नाही आवडत आहेत असं. म्हणजे आणि हे काय एका दिवसात उत्तरं नाही मिळत ह्याची, असं थोडं स्वतःसोबत बोलावं लागतं. आणि तुम्ही तर गावाकडे राहता आणि म्हणजे बेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये राहता, म्हणजे ह्या सगळ्या धकाधकीच्या किंवा म्हणतो ना आपण की फास्ट लाईफपासून तुमच्या इतकं छान एन्व्हायरमेंट असतं. नदी असते, छान शेती असते, निसर्ग असतो. निसर्गात आपण अशा गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो आणि ते पटकन सापडतात. म्हणजे मी असं ऐकलंय की जर तुम्ही नदीकाठी बसलात तर ती नदी किती शांत असते, त्या नदीकडे बघितल्यावरच तुम्हाला असं पीसफुल वाटू शकतं, शांत वाटू शकतं. सो या थिंग्स तुम्ही केल्या पाहिजेत. एक कोट वाचला होता मी की बी लेस क्युरियस अबाउट अदर्स अँड मोर क्युरियस अबाउट सायन्स. म्हणजे बाकीच्यांच्या लोकांविषयी कमी क्युरियस असलं पाहिजे, पण सायन्सविषयी आपण खूप क्युरियस असलं पाहिजे. जर आपण सायन्स साईड घेतलीच आहे आता तर आपण त्याच्याबद्दल क्युरियस असलं पाहिजे की सायन्समधला एखादा प्रोसेस, एखादा फिनॉमिना असाच का होतोय, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल असं. Which of the back to our lecture, which of the following is correct statement? Chemisorption is reversible in nature. No, chemical adsorption is irreversible in nature. एकदा का केमिकल ॲडझॉर्प्शन झालं तर झालं, पुन्हा ते डिझॉर्प्शन वगैरे होत नाही, कारण स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड तिथे तयार होतो. सेकंड, केमिकल ॲडझॉर्प्शन इज हाय ॲट लो टेम्परेचर. नाही, केमिकल ॲडझॉर्प्शनसाठी आपल्याला हाय टेम्परेचर पाहिजे असतं, लो टेम्परेचरला ते हाय नसणार आहे. केमिकल ॲडझॉर्प्शन डिपेंड ऑन नेचर ऑफ गॅस. केमिकल ॲडझॉर्प्शन डज नॉट डिपेंड ऑन अपॉन नेचर ऑफ गॅस. आता केमिकल ॲडझॉर्प्शन येस डिपेंड्स ऑन अ गॅस, कारण केमिकल ॲडझॉर्प्शन कसा आहे तर स्पेसिफिक इन नेचर आहे, तो कुठल्याही गॅससोबत केमिकल ॲडझॉर्प्शन नाही होत. काही काही गॅसेस मॉलिक्युलच केमिकल ॲडझॉर्प्शन दाखवतात. सो केमिकल ॲडझॉर्प्शन डिपेंड्स ऑन अ नेचर ऑफ गॅस. इट इज अवर करेक्ट स्टेटमेंट. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. बघा, केमिकल ॲडझॉर्प्शन इज इरिव्हर्सिबल आणि पहिलं ऑप्शन दिलं होतं रिव्हर्सिबल, त्याच्यामुळे तो आपण इनकरेक्ट म्हटलं आहे. टेक प्लेस ॲट अ हाय टेम्परेचर. केमिकल ॲडझॉर्प्शन हाय टेम्परेचरवर होत असतं, ना की लो टेम्परेचरवर. आणि केमिकल ॲडझॉर्प्शन डिपेंड्स ऑन नेचर ऑफ गॅस. सो थर्ड स्टेटमेंट करेक्ट होतं. नेक्स्ट, केमिकल ॲडझॉर्प्शन decreases with increase of temperature. Increases with increase of temperature.
first increases and then decreases with increase of temperature. First decreases and then increases with increase of temperature. आता आपल्याला एवढं तर माहिती आहे की केमिकल ॲड्झॉर्प्शन हाय टेम्परेचरवर होत असतं. सो केमिकल ॲड्झॉर्प्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. सेकंड ऑप्शन करेक्ट असणार आहे. बट थर्डचा सुद्धा विचार करावा लागेल की सुरुवातीला इन्क्रीज होईल पण एका पर्टिक्युलर टाईम नंतर केमिकल ॲड्झॉर्प्शन डिक्रीज होऊ शकतं, कारण खूप इन्क्रीज जर केलं टेम्परेचर तर ते ॲटम्सचं डिसोसिएशन तिथं होऊ शकतं. सो बट मोस्ट प्रोबॅबली ऑप्शन 2च करेक्ट असणार आहे. ओ शेट, ऑप्शन 3 ठीक आहे. होतं असं. काय सांगितलं आहे की फर्स्ट इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. आता त्याचं रिझन काय आहे बघा, की खूप जास्तच जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं ना तर मॉलिक्युल्स काय होतात, ब्रेकडाऊन होतील ॲटम्समध्ये वगैरे, आणि त्याच्यामुळे आपल्याला अति जास्त टेम्परेचर केलं तर केमिकल ॲड्झॉर्प्शनचा इफेक्ट हा डिक्रीजसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. इनिशियली ते इन्क्रीज होतात, बट खूप जास्त इन्क्रीज जर आपण टेम्परेचरमध्ये केलं तर केमिकल ॲड्झॉर्प्शन डिक्रीजसुद्धा होईल. Extent of adsorption during chemical adsorption depends on adsorbate, adsorbent, both adsorbate and adsorbent. Extent of adsorption during the chemical adsorption depends on both. दोघांमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड आहे का नाही त्याच्यामुळे दोघांवर पण डिपेंड आहे. येस. During the adsorption of acetic acid on a porous charcoal from acetic acid aqueous solution, its concentration of solution. During adsorption of acetic acid on a porous charcoal from acetic acid aqueous solution, its concentration solution increases, decreases, remains the same. First increases then decreases. लेट मी थिंक. काय सांगितलं आहे बघा, ड्युरिंग द ॲड्झॉर्प्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं ॲड्झॉर्प्शन होतं आहे कशावर, तर चारकोलवर. कशातून ॲड्झॉर्ब होतं आहे, फ्रॉम ॲसिटिक ॲसिड ॲक्वियस सोल्युशन. इट्स कॉन्सन्ट्रेशन, मग त्या सोल्युशनमधून त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाईल, कारण ॲसिटिक ॲसिड ॲड्झॉर्ब होतो आहे कशावर, चारकोलवर. सो डिक्रीज हा ऑप्शन, येस डिक्रीज हा करेक्ट ऑप्शन आहे. बघा आता इथे मला क्वेश्चन खरं सांगायचं तर वाचल्या क्वेश्चन मला काहीच कळायला नव्हता. मग कधी कधी तुम्हाला असं वाटू शकतं की अरे वाचल्या की मला काहीच क्वेश्चन कळायला नाही आहे, म्हणून काय मग तो स्किप करायचा का, तर डेफिनेटली नाही. वन्स अगेन रीड इट, केअरफुली रीड इट, ब्रेक डाऊन इट इन अ स्मॉल सेंटेन्सेस. कधी पण मोठ्या मोठ्या वाक्यांना, मोठ्या मोठ्या डेफिनेशन्सला स्मॉल पार्ट्समध्ये ब्रेकडाऊन करायची सवय लावा. ही ब्रेकडाऊनची सवय तुम्हाला ॲज अ लाईफमध्ये सुद्धा खूप यूजफुल ठरणार आहे. ज्यावेळेस आपलं टार्गेट खूप मोठं असतं त्यावेळेस आपण आपल्या टार्गेट्सला स्मॉल टार्गेटमध्ये ब्रेकडाऊन करायचं. मग ते स्मॉल टार्गेट अचीव केले की ॲटोमॅटिकली आपण ते मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचत असतो. सिमिलर इथं पण तसंच आहे. असे खूप मोठे सेंटेन्स आले, कळालं नाही तर सरळ अशा छोट्या सेंटेन्समध्ये ब्रेकडाऊन करायचं. काय वाचलं मग आता आपण, ड्युरिंग द ॲड्झॉर्प्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड ऑन अ पोरस चारकोल. पोरस चारकोल म्हणजे कोळशावर ॲसिटिक ॲसिडचं ॲड्झॉर्प्शन होतं आहे. कोळशावर ॲसिटिक ॲसिड काय होतो आहे, ॲड्झॉर्ब होतो आहे. कुठून ॲड्झॉर्ब होतो आहे तो, फ्रॉम ॲसिटिक ॲसिड ॲक्वियस सोल्युशन. ॲसिटिक ॲसिडचं ॲक्वियस सोल्युशन आहे, तिथून तो ॲसिटिक ॲसिड काय होतोय, ॲड्झॉर्ब होतोय कशावर, चारकोलवर. मग सोल्युशनमधलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, डिक्रीज होणार, कारण सोल्युशनमधला ॲसिटिक ॲसिड कुठे ॲड्झॉर्ब होतोय, आता चारकोलवर ॲड्झॉर्ब होतोय. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन काय होणार आहे, डिक्रीज. सो करेक्ट ऑप्शन कुठला आहे तर डिक्रीज. क्लिअर आहे हा क्वेश्चन सगळ्यांना? लेट मी नो. Yes, ma'am. व्हॉट अबाउट अदर्स? क्लिअर आहे का क्वेश्चन? Yes, ma'am. ओके. सो चलो नेक्स्ट वन इज the nature of forces operating between the adsorbate
and adsorbent in the adsorption occurring high at high temperature. Okay, the nature of forcesचं नेचर बिटवीन ॲडझॉर्बेट अँड ॲडझॉर्बेंट. ॲडझॉर्बेट आणि ॲडझॉर्बेंट ह्यांच्यामधला जो फोर्स आहे त्या फोर्सचं नेचर काय असेल जर ॲडझॉर्प्शन हाय टेम्परेचरवर होत असेल तर. तुम्हाला सांगता येईल का हाय टेम्परेचरवरचं ॲडझॉर्प्शन म्हणजे कुठलं ॲडझॉर्प्शन, फिजिकल का केमिकल? फिजिकल ॲडझॉर्प्शन का केमिकल? येस, करेक्ट. केमिकल ॲडझॉर्प्शन म्हणजे हाय टेम्परेचर. आणि मग केमिकल ॲडझॉर्प्शन कधी होतं? वंडरवॉल फोर्सेसमुळे होतं का? नाही, केमिकल फोर्सेसमुळे होतं. सो करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? केमिकल फोर्सेस. बघा, हाय टेम्परेचर इज फेवर्ड फॉर केमिकल ॲडझॉर्प्शन इन विच केमिकल फोर्सेस आर प्रेझेंट. हाऊ सिम्पल इट इज. किती इझी आहे हे. Chemical adsorption of gas on solid does not depend on. कशावर डिपेंड नाही? प्रेशर ऑफ गॅस, टेम्परेचर, नेचर ऑफ ॲडझॉर्बेट आणि नेचर ऑफ ॲडझॉर्बेंट. ॲडझॉर्बेट आणि ॲडझॉर्बेंटच्या नेचरवर तर डिपेंड असेलच. टेम्परेचरवर पण केमिकल ॲडझॉर्प्शन डिपेंड आहे. प्रेशरवर इंडिपेंडंट आहे ना. येस, करेक्ट ऑप्शन इज केमिकल ॲडसॉर्प्शन डज नॉट डिपेंड ऑन अ प्रेशर. 36. According to Friendly's adsorption isotherm, at high pressure the value of x by m is. x by m ची व्हॅल्यू काय असते? इक्वेशन आठवतंय? चलो जल्दी इक्वेशन लिखो, याद करो. x by m इज इक्वल टू k इंटू p रेस टू 1/n. मग काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रेशर, इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. ओके, आता हाय प्रेशर म्हटलेलं आहे. हाय प्रेशर जर असेल तर मग काय होतं? इंडिपेंडंट ऑफ प्रेशर होतं. एनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1. येस. ओ, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. हां, बघा, ज्यावेळेस हाय प्रेशर असेल त्यावेळेस एनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. एनची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल तर 1/n रेशोचा आन्सर काहीतरी फ्रॅक्शनमध्ये वगैरे येईल आणि मग त्याच्यामुळे x by m रेशो डायरेक्टली काय असणार आहे? प्रेशरला डिपेंड असणार आहे. इथे ग्राफ दाखवलाय बघा. जसं जसं आपण प्रेशर इन्क्रीज करू तसं तसं ह्या ग्राफचं नेचर ॲक्च्युली कॉन्स्टंट होते. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण 36चा मी नंतर तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. अकॉर्डिंग टू मी द करेक्ट आन्सर इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. कारण हाय प्रेशरला ग्राफचं नेचर कॉन्स्टंट होऊन जातं. तुम्ही ऑब्झर्व करा ना, हाय प्रेशरला ही लाईन स्ट्रेट लाईन होती आहे. इनिशियली हळूहळू इथे जर तुम्हाला नोटीस होत असेल तर बघा, जसं जसं आपण प्रेशर इन्क्रीज करू हळूहळू x by m रेशो इन्क्रीज होतोय. पण एका पॉईंट नंतर प्रेशर कितीही इन्क्रीज केलं तरी पण x by m रेशो इन्क्रीज होतोय का? नाही होते. सो वी विल चेक इट. द zeolite takes up a gas by adsorption only सेमच ऑप्शन आहेत ना. सॉर्प्शन, ॲब्झॉर्प्शन. झिओलाइट्स ॲड्झॉर्ब होतात ना. सॉर्प्शन. ओके, झिओलाइट्समध्ये बघा, आता हा ॲक्च्युली आपल्या बुकमध्ये तरी झिओलाइटबद्दल एवढी काही इन्फॉर्मेशन नाही दिलेली. ॲप्लिकेशन ऑफ ह्याच्यामध्ये कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटीमध्ये वगैरे आपण हा झिओलाइटचा पॉईंट बघितला होता. आणि ठीक आहे, आपल्याला इथून हे कळालं की झिओलाइट्समध्ये ॲड्झॉर्प्शन पण होतं आणि ॲब्झॉर्प्शन पण होतं, म्हणून त्याला सॉर्प्शन म्हणतो. सो लिहून ठेवा हे पण तुम्ही की झिओलाइट्समध्ये सॉर्प्शन प्रोसेस होती. सॉर्प्शन म्हणजे काय? ॲड्झॉर्प्शन अँड ॲब्झॉर्प्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली.
38 फ्रेंडलीस्ट एडसॉर्प्शन आयसोथर्म इन द लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग एक्स बाय एम इज इक्वल टू, पहिलं तर नाही आहे, सेकंड पण इक्वेशन नाही, हां थर्ड बघा, लॉग एक्स बाय एम इज इक्वल टू 1/n लॉग के नाही आहे, 1/n लॉग पी आहे. येस, सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. आपण हे इन डिटेलमध्ये बघितलेलं आहे, सो यू हॅव टू रिवाइज इट. द प्लॉट ऑफ एक्स बाय एम वर्सेस टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड. द प्लॉट ऑफ एक्स बाय एम वर्सेस टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ओके, प्रेशर कॉन्स्टंट ठेवले, सो त्याला आयसोबार म्हणत असतो आपण. सो द करेक्ट ऑप्शन इज सेकंड, ॲडझॉर्प्शन आयसोबार. बघा, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय, आयसोचा मिनिंग असतो सेम, अँड बार मीन्स काय, बार कशाचं युनिट आहे, जे लोक बारमध्ये जातात त्यांच्याविषयी नाही बोलत आहे आपण. बार कशाचं युनिट आहे, तर प्रेशरचं युनिट आहे. सो त्याला आयसोबार आपण म्हणतो, कारण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय. वन मोर MCQ अँड देन वी विल स्टॉप. Which plot is the adsorption isobar for a physical adsorption? फिजिकल ॲडसॉर्प्शन, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज करू, फिजिकल ॲडसॉर्प्शन लो टेम्परेचरला होत असतं, एक्सटेंट ऑफ ॲडसॉर्प्शन डिक्रीज व्हायला पाहिजे. बरोबर आहे, जसं जसं टेम्परेचर आपण इन्क्रीज करतोय, एक्सटेंट ऑफ ॲडसॉर्प्शन डिक्रीज होत चाललंय. सो अकॉर्डिंग टू मी द फर्स्ट करेक्ट असायलाच हवं. येस, फर्स्ट इज करेक्ट. ठीक आहे. अजून आपले ह्या स्लाईडमधले 3-4 क्वेश्चन्स राहिलेत. ठीक आहे, बट उद्याच्या संडेच्या टेस्टला कोलाइड्सवरचे क्वेश्चन्स आहेत बरं का. आपले हे आधीचे क्वेश्चन्स नाही आहेत, कोलाइड्सवरचे क्वेश्चन्स आपण लर्न घेणार आहोत. सो कोलाइड्स वगैरे एकदा व्यवस्थित रीड करा. ठीक आहे, क्लिअर होते आजचे MCQ सगळ्यांना? टेल मी. Yes, ma'am. ओके, सो आपण वीकमधून असे MCQची प्रॅक्टिस वगैरे करत जाऊयात, जेणेकरून तुम्हाला पण हेल्प होईल. आणि येस, MCQ सॉल्व करणं इज लाईक आपल्या मेंदूला, दिमागला थोडं कामाला लावणं सारखं आहे. आणि तो जेवढा जास्त काम करेल तेवढा जास्त तो ॲक्टिव्ह होत राहतो, आणि तो ॲक्टिव्हच असायला पाहिजे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर आईन्स्टाईननी पण जेवढं पण शोध वगैरे लावले, ते शोध लावताना त्यांनी त्याचा पूर्ण ब्रेन यूज नव्हता केला. पूर्ण ब्रेनपैकी फक्त 6% ब्रेन यूज केला होता. फक्त 6% यूज करून तो एवढा ग्रेट, सॉरी ते नाही, तो नाही म्हणायला पाहिजे, ते एवढे ग्रेट सायंटिस्ट झाले. म्हणजे आपण तर किती कमी दिमाग यूज करत असू, आपण किती जास्त, जेवढा जास्त आपण मेंदूचा वापर करू तेवढा तो काय होतो, ॲक्टिव्ह होत राहतो, तेवढे क्रिटिकल प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व तो करू शकतो. आणि आपण म्हणतो ना की कम्प्युटरमध्ये जेवढी पॉवर असते, म्हणजे मेमरीत, कम्प्युटरमध्ये जेवढी मेमरी आपण सेव्ह करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त मेमरी आपण सेव्ह करू शकतो आपल्या ब्रेनमध्ये वगैरे, आणि त्याचा यूज करू शकतो. मुलं UPSC वगैरे क्लिअर करतात, कसे क्लिअर करतात, किती अभ्यास करतात, ते का करतात, आणि त्यांना ते पॉसिबल पण का होतं, कारण ते त्यांच्या ब्रेनचा यूज करतात. ते त्यांना माहिती आहे की आपल्या ब्रेनमध्ये ट्रिमंडस अशी पॉवर आहे. लोकांना 99चा पाढा येतो. म्हणजे एवढे ते असे ग्रेट बनतात. कसे बनतात? मेंदूचा सतत 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 वापर करून, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. सो रोज जसं मी तुम्हाला सांगितलं, कमीत कमी 10 MCQ सॉल्व करायला. मी तर म्हणते केमिस्ट्रीचे 10 MCQला 15 मिनटं खूप झाले. 15 मिनटात 10 MCQ आरामात सॉल्व होतील. 1 मिनटाला 1 MCQ जरी म्हटलं तरी पण 10 मिनटाचे 10, आणि एखाद्या MCQला तुम्हाला जास्त वेळ लागला तर 15 मिनटात 10 MCQ केमिस्ट्रीचे होतील.
सो तुम्ही नोटबुक तयार करा एक नवीन वगैरे, आणि त्याच्यामध्ये फक्त खरडपट्टी नाही करत बसायची. MCQ कसा सॉल्व केला, काय आन्सर आलं तेवढं आन्सर लिहायचं. स्वतः चेक करायचे. जे MCQ चुकले ते का चुकले, कुठली कन्सेप्ट चुकली, काय अप्रोच लावला, हे चेक करत चला. ओके. बाकी सुजित सरांचे लेक्चर जॉईन करता का तुम्ही संध्याकाळचे? Yes, ma'am. ओके, गुड गुड, कीप इट अप. ते एक छान हॅबिट आहे, सरांनी एक छान सुरू केलं आहे. सो त्या लेक्चर्सला पण जॉईन होत चला. तुमची लाईफ डेफिनेटली ट्रान्सफॉर्म होईल. म्हणजे यू आर व्हेरी लकी अँड ब्लेस्ड की एवढे सगळे एफर्ट्स घेणारे आणि अशा गोष्टी सांगणारे टीचर्स आहेत सराउंडिंगला, तुम्हाला सपोर्टला वगैरे. तर मस्त, सर जे सांगतात ते फॉलो करा. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. मंडेला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय, स्टेट्स ऑफ मॅटर. सो थँक यू फॉर जॉईनिंग द टुडेज लेक्चर.